नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आज गणतंत्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आनंदधारा ह्या मालिकेत आपण सतत काही ना काही आरोग्यावर किंवा आपल्या मनावर बोलत असतो आणि आपला एकच उद्देश आहे की आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या विचारांमध्ये जास्तीत जास्त आनंदी जीवन किंवा आनंदी विचार कसे येऊ शकतात यावर आपण काम करतो. मित्रांनो, आज गणतंत्र दिवस म्हणजे ज्या दिवशी आपली एक राज्यघटना अंमलात आली आणि त्यानुसार आपल्या देशाला हा देश कसा चालवावा याची एक नियमावली ठरवून दिली गेली आणि त्यानुसारच आपण आज सर्वजण आनंदाने जगतोय आणि भारत खूप प्रगती करतोय. मित्रांनो, मी असंच म्हणाल की आपण जसं जन्माला आलो या पृथ्वीवर, जसं भारत स्वतंत्र झाला, परंतु स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा भारताने एक राज्यघटना अंमलात आणली आणि त्यानुसार ती चालवली जाते आणि त्यानुसार आपण आपला देश चाललाय. तर मला असं वाटतं आपल्या आयुष्यात सुद्धा अशी कुठंतरी एक नियमावली जी की आहेच आहे, फक्त ती आपण माहीत करून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपलं जीवन कुठेतरी एक डिसिप्लिन मॅनरमध्ये चालणं गरजेचं आहे. की आज आपल्या मनामध्ये येणारे जर 95 ते 97% विचार हे जर निगेटिव्ह येत असेल तर मला असं वाटतं यावर नक्कीच आपण कुठेतरी विचार केला पाहिजे की माझ्या मनात एवढे निगेटिव्ह विचार का येतात, याचं कारण का, मग हे असं का घडलं. मी जर 50 किंवा 100 वर्ष मागं गेलो तर माणसाचं जीवन ठीक आहे, तुमचे भौतिक सुख कमी होतं, परंतु तुम्ही मानसिकरित्या खूप काही आनंदी होता. मग आज तर आपण भौतिक सुख एवढे मिळवले, आपण सर्व बाबींनी जर अतिशय सुखी झालो आहोत तर आपण मनाने दुःखी का. मला असं वाटतं कुठंतरी डिसिप्लिन किंवा आपल्याला जी नियमावली ठरवून दिलेली ती आपण फॉलो करतोय का, त्याप्रमाणे चालतोय का. मित्रांनो बघा, एक साधारण तुम्ही एखादा फोन जरी घेतला 10-15 हजाराचा तरी आपण त्याचं मॅन्युअल 2दा ते 4दा वाचतो. कारण का की ते ऑपरेट कसं करायचं हे बघणं गरजेचं आहे, त्यानुसार ते फंक्शन्स इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. तर मी असं म्हणतो की आपलं हे जे आपलं शरीर किंवा त्यामध्ये असलेला मेंदू हे जगातलं एक सर्वात मोठं सॉफ्टवेअर आहे आणि शरीर हे हार्डवेअर आहे. तर ही सिस्टीम कशी ऑपरेट करायची मला वाटतं याचं कुठंतरी आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. कारण का की तुम्ही बघा, तुम्ही एखादी कार घेतली तर तुम्ही रस्त्याने चालला, परंतु तुम्हाला 100% ती नियमावली फॉलो करावं लागते की ती कार डाव्या साईडने चालावं लागते, सिग्नल आला की तुम्हाला थांबावं लागतं. जसं तुम्हाला ती नियमावली माहीत करून घेणं गरजेचं आहे, रस्त्यावर कार कशी चालवायची, तसं तुम्हाला हे जीवन जगणं ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला कुठंतरी जाणीव करून घेणं गरजेचं आहे की मी जे जीवन जगतोय याच्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे. विशेषतः मी असं म्हणाल की जीवनमूल्य की जे की आपल्याला हे शिकवतात की तुम्ही या पृथ्वीवर कशाप्रमाणे जगलं पाहिजे. मित्रांनो, लक्षात घ्या, आपण इथं स्वयंभू नाही, परत मी सांगत असतो की आपण इथं स्वयंभू नाही. आपण आपल्या इच्छेप्रमाणे इथं सर्वच घडेल असं नाही. आपल्या पुढच्या क्षणाला काय माझ्या बाबतीत घडणार आहे हे मला कधीही माहीत नसतं. फक्त एक गोष्ट माझ्या हातात असते की ह्या क्षणी मी करणारं कर्म, ह्या क्षणी जर मी चांगले कर्म करत असेल तर मला 100% येणारा क्षण हा माझा चांगलाच असेल. तुम्हाला तो न्यूटनच्या 3ऱ्या नियमाच्या बाबतीत मी पूर्वी पण सांगितलं आहे, ॲक्शन रिॲक्शन, तोच कर्माचा सिद्धांत. त्याच्यामुळं माझ्या हातात फक्त हा क्षण आहे, ह्या क्षणी मी काय कर्म करतोय, ह्या जगाला मी काय चांगलं देतोय. जर माझ्याकडनं ह्या जगाला चांगलं जात आहे तर 100% ह्या जगाकडनं मला परत चांगलंच येणार आहे. आणि मला असं वाटतं की आपण मनुष्य जर सोडलं तर सर्व प्राणी, पक्षी, पशु हे सर्वजण ही गोष्ट 100% फॉलो करतात आणि त्यांचा एकमेव उद्देश असतो दुसरा की जगाला ते काहीतरी देत असतात. एखादं झाड बघा, एखादी कोकिळा बघा, कोणी अजून एखादा दुसरा पक्षी, तो ह्या ना त्या मार्गाने आपल्याला काहीतरी सुंदर काहीतरी देत असतो. एखादं फूल आपल्याला छानपैकी सुंदर फूल देत असतं, सुगंध देत असतं, एखादं झाड फळ देत असतं. तर मला असं वाटतं आपणही आपल्या विचारांचा सुगंध, आपल्या कर्माचं कुठंतरी एक फळ लोकांना दिलं पाहिजे. कुठंतरी जाता येता आपल्यासोबत राहणारी सर्व मंडळी आनंदीच राहिली पाहिजे. आपल्यासोबत राहणारा मनुष्य जर कदाचित दुःखी राहत असेल तर त्याला 100% आपणच जबाबदार असतो. तर मला असं वाटतं की आज ह्या गणतंत्र दिनाच्या निमित्ताने आपण ही गोष्ट नक्कीच याच्यावर विचार करणं गरजेचं आहे की माझ्या आयुष्यामध्ये मी जर स्वैराचारी वागत असेल, मी जर कुठंतरी घृणा, तिरस्कार निर्माण करत असेल तर मी हे थांबवलं पाहिजे. कारण हे माझ्या जगण्याच्या नियमावलीमध्ये नाही आहे. माझ्या जगण्याच्या नियमावलीमध्ये फक्त जीवनमूल्य आहे की जे मी स्ट्रिक्टली फॉलो केले
तर मी या पृथ्वीवर खूप आनंदाने जगू शकतो. तर मला वाटतं की आज सर्वांनी जर असा कॉल घेतला आणि जर स्वतःवर कुठेतरी एक डिसिप्लिन आपण आपल्या जीवनामध्ये लावून घेण्याचा प्रयत्न केला, तर मित्रांनो नक्कीच आपलं जीवन खूप आनंदाने जाईल आणि त्यायोगे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्यसुद्धा खूप छान राहील. तुमचं सर्व कंपनी किंवा तुमच्या आजूबाजूचा सर्व परिसर किंवा सर्व तुमचे जवळचे नातेवाईक किंवा कुटुंबातली मंडळी सर्व तुमच्यासोबत आनंदाने राहतील. आणि ही तुमची जी जीवनयात्रा आहे याचं कुठंतरी परत मी सांगत असतो की आनंद यात्रेत रूपांतर होणं गरजेचं आहे. कारण आपला अल्टिमेट उद्देशच तो आहे की जगणं आणि जगताना आपण आनंदी राहणं आणि आपल्या आजूबाजूच्या आजूबाजूच्या मंडळींना आनंद देणं. नक्कीच मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.